गरिबी पाचवीला पुजलेली, खेळायला नीट मैदान नाही की क्रिकेटचं इतर साहित्य देखील पुरेसं नाही। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नागपूरच्या एका मुलीनं प्रचंड मोठं यश खेचून आणलंय। या यशामागे तिच्या प्रशिक्षकांना देखील मेहनत घ्यावी लागली आणि ती देखील तितकीच मोलाची ठरली आहे। पाहुयात आकांक्षांपुरती जिथं गगन ठेंगणं या उक्तीला सार्थ करणाऱ्या एका रणरागिणीची प्रेरणादायी गोष्ट। फाटलेले हँड ग्लोव्ज घालून मुरमाच्या मातीत सराव करणारी ही आहे राशी मरकाम। विदर्भ क्रिकेट असोसिएशन कडून गोंदियात मुलींच्या क्रिकेट संघाची चाचणी पार पडली। त्यात नागपूरच्या सिद्धेश्वरी गोंड वस्तीत राहणाऱ्या राशी मरकाम हिची निवड झाली आहे। उपराजधानी नागपुरात देशातील पहिली आदिवासी मुलींची क्रिकेट टीम तयार होते आहे। या आशयाखाली लोकशाही मराठीनं फेब्रुवारीमध्ये विशेष वृत्त प्रसारित केलं होतं। राहण्यासाठी हक्काचं घर नसताना क्रिकेट खेळण्याचा छंद जोपासणाऱ्या या मुली किती संघर्षातून स्वतःला घडवतायत ही वस्तुस्थिती लोकशाहीनं मांडली होती। याची दखल आता व्हीसीएनं घेतलेली आहे। लोकशाही न्यूजचे पण मी खूप मनपूर्वक आभार मानतोय की ज्यांनी आमची ही छोटीशी बातमी एवढ्या मोठ्या स्तरावर पोहोचवली आणि ज्यांच्यामुळे लोकांना माहिती झाली आणि त्यांच्याकडनं आम्हाला बॉल बॅट असं थोडे थोडे का होईना पण मिळू लागले, ज्याच्यामुळे आता मुलं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात झाली। सेवा सर्वदा संस्थेचे संस्थापक खुशाल ढोक यांनी अतिमागास आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलींना क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली। प्रशिक्षक नेमण्याची आर्थिक क्षमता नसल्यानं ते YouTube वरून माहिती घेत गरीब मुलींना क्रिकेटचे धडे देत आहेत। हम बस्ती में खेलते हैं, खुशाल सर सिखाते हैं मोबाइल से देख के, उसी से मैं इतना आगे बढ़ जाऊंगी। मैंने सोचा नहीं था और VCA में खेलूंगी करके गोंदिया में जाके खेल के आई। बस्ती का नाम रोशन करना चाहती हूँ और मेरी मम्मी पापा का नाम। 12 वर्षांची राशी ही उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करते। त्यातच तिची आता विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड झाली आहे। त्यामुळे रोज मजुरी करणारे तिचे आई वडील आनंदात आहे। त्याला तो इंडियामध्ये खेळायला पाहिजे सर, चांगली मेहनत करायला पाहिजे, बस हा इच्छा आहे आपली। आपली बस्तीतून चांगली पोरगी जे जे खेळत आहे निघाले पाहिजे आणि आपली गोंड बस्तीचं नाम रोशन करायला पाहिजे। संकट कितीही मोठी असू द्या, गरिबी पाचवीला पुजलेली असू द्या, पण त्यातूनही जिद्द आणि चिकाटीनं कष्ट केले की यश हे हमखास मिळतंच हे राशीनं दाखवून दिलंय। म्हणून लोकशाही मराठीकडून तिचं खास अभिनंदन। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।